आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक विभागात विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात ISIRच्या पहिल्या टप्प्यातील हाऊस टू हाऊस सर्व्हेचं काम पूर्ण झालं। आता प्रारूप मतदार यादी, हरकती आणि सुनावणी प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी केलाय। नाशिक विभागातील आढावा बैठकीला विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्यासह निवडणूक अधिकारी उपस्थित होते। पहिल्या टप्प्यात मतदार प्रत्यक्ष संबंधित ठिकाणी वास्तव्यास आहे किंवा नाही याची पडताळणी करून मतदार नोंदींचे मॅपिंग करण्यात आले। या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना योग्य माहिती देऊन हरकतींचे निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नाव वगळले असल्यास आवश्यक कागदपत्रांसह नमुना क्रमांक 6 भरून देण्याबाबतही नागरिकांना माहिती दिली जाणार आहे। तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदी असलेल्या मतदारांबाबत गैरसमज निर्माण होणार नाही त्याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश S. चोक्कलिंगम यांनी दिले। दरम्यान SIR प्रक्रियेबाबत जिल्हा आणि तालुका स्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिल्या आहेत। महाराष्ट्रातले काही पर्यटक तिथे अडकलेले आहेत, आपल्यापर्यंत काय माहिती आली, किती सुरक्षित आहे, कितीशी संपर्क झालेला आहे? बघितलं असेल काल नेपाळ तिबेटमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। अशा पद्धतीने आर्थिक झाल्यानंतर त्या ठिकाणी महापूर आला, त्या ठिकाणी लँडस्लायडिंग झालं आणि त्यातून पूल असतील, गावं असतील, हायड्रोपोनिक असतील, कशा अतिशय विदारक पद्धतीवर त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत। आणि त्यामध्ये मग सध्या मानस सरोवरला लोकांचा वेळ एवढा मोठा आहे आणि आपल्याकडचे सुद्धा महाराष्ट्रातले काही पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत। रिचार्ड टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या 2 गाड्या त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून मानस सरोवरला पर्यटक गेलेले आहेत। ती माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे। 4 जणांशी संपर्क झालेला आहे। अजून त्या ठिकाणी मी माझे शेजारी राहणारे कुटुंब परवा 4 दिवसापूर्वी मला भेटून आम्ही मानस सरोवरला चाललोय म्हणून त्या ठिकाणी गेलेले 5-6 दिवसापूर्वी मला लगेच ही बातमी बघितल्यावर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। आपण एक दिवस माझा काही कॉन्टॅक्ट त्यांच्याशी झाला नाही, पण काल रात्री संध्याकाळी माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे। ते मानस सरोवरला त्या ठिकाणी आहेत। त्यांच्या गाडीमध्ये सुद्धा जवळपास 37 जण त्यांच्या सोबत आहेत। आता कुठले आहेत याची मला कल्पना नाही, कारण मुंबईत सगळे एकत्र मिळून टूर कंपनी सगळे त्यांना आयोजन करून, मग ते आंध्रचे पण आहेत, साऊथचे आहेत, इकडच्या मुंबईमधून किती घरं गेलेले आहेत याची मला कल्पना नाही। आता मी सकाळपासून त्यांना कॉन्टॅक्ट करतोय, पण त्यांचा कॉन्टॅक्ट होतोय, पण ते सुखरूप आहे। त्यामुळे आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय, आम्ही असं चाललेलं आहे। पण या ठिकाणी सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी करतो, पण लँडस्लाइडिंग झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, त्यामुळे फोनवर कोणाशी संपर्क होऊ शकत नाहीये। तर मला वाटतं 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे, ते सुखरूप आहेत। पुढचं सगळा शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्यासाठी आमची वेबसाईट पण आहे, 24 तास ती त्या ठिकाणी खुली आहे। अजूनही कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला त्यासाठी कळवावं। दिल्लीशी आमचा संपर्क सतत सुरू आहे, 24 तास आम्ही अलर्ट मोडवर आहोत। मला वाटतं अजून कोणाकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर ती निश्चित आम्हाला द्यावी। आपल्याकडनं एक माहिती गोळा